तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वांच्या पाठीमागे सदैव उभे असणारे, सर्वांच्या पाठीशी असणारे श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला जाणार आहोत. तर त्याचा संपूर्ण ब्लॉग हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. तर तुम्ही पाहायला विसरू नका. खूप छान छान माहिती, खूप छान प्रकारचं दर्शन कशा पद्धतीने स्वामी समर्थांचं करता येईल हे यातून आपण कव्हर करणार आहे. आणि आपण स्वामी समर्थाला अक्कलकोटला जाणार आहोत, तिथल्या सगळ्या प्लेसला भेट देणार आहोत. तर तो व्हिडिओ जो आपण पोस्ट करणार आहे तो आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. सकाळ सकाळ मित्रांनो इथं सुरुवात अकलूजमधूनच केली. म्हटलं सासू सासऱ्यांना पण घेऊन जावं. मला तर मम्मी पप्पा नाहीत, तर त्याच्यामुळं एक आईवडीलच्या प्रमाणात जे प्रेम करतात त्यांना घेऊन जावं म्हटलं. तुम्ही म्हणत असाल की मित्रांनो आजी कुठे गेली, आजी कुठे गेली. तर परंतु आजीला का प्रवासात मध्ये आपण घेत नाही, असं आजीला विसरलेलं नाही. परंतु मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे की आजीला प्रवास सहन होत नाही आणि आजीला प्रवास केल्यामुळं काही हेल्थ इश्यू व्हायला लागलेत. त्याच्यामुळं आपण ते बंद केलेले आहेत व्हिडिओ. नाहीतर तुम्ही म्हणाल की आजीला का नाही, पण व्हिडिओ संपूर्णपणे बघा. खूप इंटरेस्टिंग होण्यासारखं आहे. सुरुवातीला सकाळ सकाळ इथं सासऱ्यांनी सगळ्या जनावरांना वगैरे गुरांना खायला वगैरे टाकलं. तुम्ही बघू सकाळ सकाळ अशा देशी गाईचं दर्शन होणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट. आणि या देशी गाईला सुद्धा खायला टाकलं. आणि हे दोघं काळूबाळू बघा कसे खातायत एकाच ह्याच्यामध्ये मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता कसं मस्तपैकी दोघं जण मिळून खातायत. खोंड पण कसं एकदम तरावटपणे सांभाळलंय. बघितलं दोघं बी. असं नाही की जलशांना लोक चांगलं सांभाळत नाहीत, तुम्हाला पण माहित आहे का. तर ते पैसे ते कमवून देत नाहीत वगैरे म्हणून. पण इथं गुरांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं जातं. ही शेळ्या आहेत त्यांच्याकडे. खूप छान वाटतं मित्रांनो निसर्गरम्य वातावरणामध्ये. ही बघा गाई म्हशी वगैरे सगळं आहे. ती एक रिकामच सोडलेली असती पाठ. तर ती शेळी आहे बारकी. तर लय बारकी होती पण एवढी मोठी झाली की खाऊन पिऊन इकडं तिकडं बोंबलत फिरून एकदम तंदुरुस्त झाली. बघा ही खिलार देशी गाय, हिचं दर्शन घडणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते. प्रत्येकाच्या घरामध्ये घरासमोर अशी एकतरी गाय असणं गरजेचं आहे. आणि हा आमचा टॉमी, ही रात्रभर जागरण करतो, दिवसा झोपतो, रात्रभर जागरण ह्याला सोडून दिलेलं असतं. टॉमी टॉमी काय झोपला य चल. तर हा माझा पण लाडका झालाय. पहिलं लय चावायचा, आता मला पण चावत नाही. बघितलं का. चल य इकडं हात दे. बघितलं का. तर ह्याच्या पायाला थोडंसं लागलं होतं आणि ते मी नीट केलं. ते खूप म्हणजे कुठलेही मुके प्राणी असू द्या त्यांच्यावरती जर जीव लावला ना तर ते खूप छान असतात. अशा प्रकारचं आहे. संपूर्ण व्हिडिओ बघत राहावा. आपण जाताना सगळं कवर गोष्टी करणार आहोत आणि तर ते तुम्हाला सांगणारच आहोत हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून. हे झाडं बिडं लावले. तिथं पाठीमागं आंब्याचं झाड पण आहे. जसं आपल्या तिकडं बावीला आहे तसंच अकलूजमधलं हे घर पण, म्हणजे इथं पण साक्षीच्या इथं पण खूप छान पाठीमागं आंब्याची झाडं वगैरे आहेत. बघू शकता त्या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत, अंजीरच्या झाडाला अंजीर लागलेत, केळीची बाग आहे. सगळं काय व्यवस्थित आहे. व्हिडिओ पाहत राहावा. कसे उड्या मारते बारक. लय आगाव आहे बरं का ती बारक बोकड. शेळीला एवढी मोठी शेळी आणि तिला काय मारतय काय, हे काय करतंय नाटक आहे का बघा तिच्यासोबत. म्हणजे एक खरंच म्हणजे ती बघण्यासारखं असतात बरं का असे काही क्षण लहान कोकरांचे वगैरे. मला शेळ्या वगैरे खूप आवडतात म्हणजे असं नाही का. बघा कसलं भारी टुन उड्या मारतंय. जीवनच खरं भारी होतं नाही का खेड्यातलं. आता काय सिटीमध्ये दिवसभर 24 तास आपण पोरं मोबाईल घेऊन बसलेले असतात. जातोय आता एक 5-10 मिनिटं आवरतात. ए साक्षी झालं का नाही. आवरतोय, आवरून मग चालू आहे आपलं. साक्षी अगं आवर ना. झालं का नाही. किती वेळ लागते. होय ग आवर ना. किती वेळ 2 तास लावलं. तर अशा पद्धतीने मॅडम आत्ता आवरून तयार झाल्या त्या. बघितलं का किती 2-2.5 तास. म्हणजे असं काय करायचं आणि काय. होय ग कसं काय एवढा उशीर. मग बसली होती काय. मी दिसलो नाही काय. किती पाणी बॉटल बिटल सगळ्या आजीची सवय लागली. पाणी बॉटल बिटल सगळं घेऊन चकाचक टकाटक चलो. तर अशा रीतीने आमची तयारी झालेली आहे मित्रांनो. आणि आमची तयारी झालेली आहे. आम्ही चाललोय आता स्वामी समर्थांच्या दर्शनाला, जे सर्वांच्या पाठीशी कायम उभे असतात. आणि माझ्याही पाठीशी फक्त आणि फक्त स्वामी समर्थांनी खूप साथ दिली आहे. तर त्या समर्थांच्या दर्शनासाठी मी कायम जात असतो. आज तुम्हालाही दर्शन घडवणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. असंच बघत राहावा. सासू सासऱ्यांच्या समेत हा व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आणि सगळं व्यवस्थितपणे तुम्हीही बघा. फुल दर्शन तुम्हालाही घडवणार आहोत. टाटा बाय बाय. तर साक्षी चालली म्हणून बघितलं मागं टॉम्या कसं ओरडते. होय तुझ्यामुळे ओरडते. काय म्हणते. बाय बाय.
कडूची झाली लगेच. तर मित्रांनो आम्ही तयार आहोत. तयार आहे का नाही? कुठं जायचंय? होय, आता निघलेलो आहोत आणि या खुडूस गावातून थोड्याच वेळात बाहेर पडेल. आणि साहेब गाडी चालवत आहेत, मेजर साहेब. आणि साक्षी मॅडम पाठीमागे बसलेत आई सोबत. मामी मामी आमच्या लाजतेत त्याच्यामुळं का नाही ग? बोलत नाही. होय, साक्षी कस काय बोलत नाही आई? होय. चला मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण दर्शन घडवणारच आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघत राहावा असाच. बाय. आणि मित्रांनो, जाता जाता हा माझा जीवाभावाचा मित्र, पण अक्कलकोटला चाललो होतो, पण अकलूज मधून इथं पंढरपूर मधून जाताना हा जीवाभावाचा माझा मित्र अक्षय भेटला रस्त्यामध्ये. हा नेहमी जाता येता भेटायला येत असतो. तर खरंच हिनं ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस खूप साथ दिली. आणि आता तो बँकेतच कामाला आहे, लोनची वगैरे कामं करतो. कधी काय लागलं तर त्याचा नंबर देतो, 90 28 38 24 25. त्याला काही असेल तर सांगत जावा. तुमचं कुठल्याही ट्रकचं वगैरे लोन करायचं आहे, सेकंड हँड कारचं लोन करायचं आहे, काही असू द्या तर याला सांगत जावा. पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं काय मदत लागली तर हा गडी खंबीर असतो. तर असा एक मित्र माझा आहे पंढरपूर मधला. आपण जास्त माणसं जपत नाही, पण थोडीच ठेवतो, पण खूप जीवाभावाची ठेवतो. त्यातला हा एक आहे माझा. तर भेटूया पुढं. आपण चाललेलो आहे आता, पंढरपूर झालंय, तिथून तसंच परत पुढं पंढरपूरमध्ये येताना महागारी दर्शन घेऊ शकतो. आधी अक्कलकोटला जाणार आहे, उद्या वगैरे पंढरपूरला जाणार आहे. संपूर्ण ब्लॉग बघत राहावा. मित्रांनो, अशा रीतीनं आम्ही खूप वेळ मिसळचं हॉटेल शोधत होतो, पण सोलापूर रोडला एकाही ठिकाणी मिसळचं हॉटेल नाही भेटलं. एवढं गरम आहे की ऊन पाहू शकता. शेवटी फायनली या हॉटेलला थांबलेलो आहोत आम्ही. लय गरम होतं, लय दुनियाभरचं. मित्रांनो, हॉटेल काय सापडत नव्हतं. कसं बसं सापडलं. त्या हॉटेलमध्ये मिसळ मागवली. आता काय दुसरं काय खावायचं म्हणून. ते मिसळ बघू शकता अशा पद्धतीची आहे, पण सोलापूरची मिसळ आहे, छानच आहे. बघू आता काय टेस्ट तर मस्त आहे. चांगली का टेस्ट? हां, अशा पद्धतीनं आहे मित्रांनो. चालू आहे आता, जरा खातो पितो आणि मग तुम्हाला बोलतो, कारण की आता भूक तर भरपूर लागलेली आहे त्याच्यामुळं. अक्कलकोट मध्ये खूपच गर्दी असल्यामुळं खूप लांब अशी पार्किंग केली आणि मग आम्ही चालत चाललो. पण खूप ट्रॅफिक, खूप जाम असं होतं. खरं तर दर्शनाला जायचं आहे, त्याच्यामुळं म्हणलं आज थोडंसं स्ट्रगल करूनच जावं. आणि अशा पद्धतीनं चाललोय आम्ही आता. बघू शकता खूप गाडी लांब लावली आम्ही. आतमध्ये दर्शनाला जात असताना इथं साईडला खूप छान असे स्वामी समर्थांच्या मूर्ती वगैरे भेटत असतात. इथून असं आतमध्ये एंट्री आहे, तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं सगळं आहे. देवस्थानाकडे जात असताना आपण बघू शकता की येतात मॅडम पण, आणि आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत. प्रत्येक ठिकाणी बघत असताना हा संपूर्ण भरपूर आज गर्दी होती, कारण की कशामुळं की आज रविवार आहे आणि त्यात रविवारामध्ये भरपूर सुट्ट्या बी आहेत का नाही का. दर्शनाला आलोय ना. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही खूप गर्दीमधून आज मार्ग काढत आम्ही चाललेलो आहोत. आणि या ठिकाणी एंट्री वगैरे केलेली आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर ही दोघांसाठी वेगवेगळी रांग आहे, हे पाहू शकता. ओल्ड मंदिर अशा पद्धतीनं होतं. हे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष, ज्या ठिकाणी पाय वगैरे हात वगैरे आलेत मंदिराला, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हेच मंदिर मित्रांनो. या ठिकाणी दर्शन अलाउड नाही आतमध्ये गेल्यानंतर, परंतु तुम्ही पाहू शकता हे हात फुटलेत समर्थांनी. या ठिकाणी समाधी वगैरे आहे. छाया घेण्यास अलाउड नाही ॲक्च्युली, तर त्याच्यामुळं तुम्हाला दाखवू शकत नाही. आमचं दर्शन फायनली झालं आपल्याला. मंदिर पाहू शकता, खूप छान असं मंदिर केलेलं आहे. वरच्या बाजूनं पण असं छान वाटतंय. मित्रांनो, गर्दी तर भरपूर झाली. तर मित्रांनो, खूप गर्दी आहे, म्हणजे त्याच गर्दीमधून तुम्ही सगळे म्हणतात की हाईट जास्त, पण हाईट जास्त असल्यामुळंच साक्षी कुठं हरवली किंवा कुठं सापडली एका मिनिटात शोधू शकतो. ती समोरच आहे, ती दिसत आहे, ते दर्शन घेऊन
हाईट जास्त असल्याचा त्याचा एक फायदा आपल्याला या ठिकाणी दिसतो की एवढ्या सगळ्या गर्दीतून सुद्धा ती मला स्पष्टपणे दिसते इथून की कुठपर्यंत आली काय वगैरे. म्हणतात होतं की हाईट जास्त वगैरे तसं काही नसतं, मन जुळणं गरजेचं आहे. झालं दर्शन आणि आणि मित्रांनो खरंच खूप मोठी आहे, सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता. स्वामींचं दर्शन पालखीचं दर्शन घेऊ शकता. या ठिकाणी पालखीचं दर्शन तुम्ही पण घेऊ शकता. पादुकाचं मित्रांनो या ठिकाणी स्वामी समर्थांचं दररोज म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. पाहू शकता किती गर्दी आहे. मी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतला आणि या ठिकाणी खरंच खूप छान स्वामींचं दर्शन. या ठिकाणी पालखींचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप छान आहे, पाहू शकता. अशा रीतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आत्ता परतीच्या मार्गाला जाणार आहोत. खूप छान सुंदर महाप्रसाद आणि हे सगळं कार्य झालं. आणि मित्रांनो दर्शन झाल्यानंतर इथला राजवाडा बघण्यासाठी आम्ही आलो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरमरी म्युझियम हे या ठिकाणी असं खूप छान आहे. मी इथं 11-12ला ज्यावेळेस होतो ना मी इथं, तर यावेळेस इथं स्टडी करण्यासाठी येत होतो. तर पलीकडल्या बाजूपेक्षा आता ह्या ठिकाणी खूप असं जरा थोडंसं डेव्हलप केले, आणखीन असं म्हणता येत नाही पण केले थोडंफार. पण छान आहे इथलं जे आहे. तुम्ही पाहू शकता की संपूर्ण आतमध्ये गेल्यानंतर पण आपण दाखवणारच आहोत सगळं तुम्हाला हळूहळू व्हिडिओ. तर मित्रांनो हा राजवाडा आहे संपूर्ण, तुम्ही पाहू शकता. आतून व्हिडिओ वगैरे आम्हाला काढू दिलं नाही, पण हे इथंच समोर KBB कॉलेजमध्ये शिकलो. हे पाहू शकता तुम्ही कसं आहे काय. आणि मित्रांनो जाता जाता जसं म्हणलं होतं तसं नागनाथाचं एक दर्शन घ्यायचं होतं वडवळला, तर त्याच्यामुळं इथं आम्ही आलो आणि इथं दर्शन घेण्यासाठी थांबलेलो आहोत. आता छान मंदिर आहे इथं पण, खूप छान मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. बघा एक प्रसन्न देवस्थान आहे या ठिकाणी. बघा पहिल्यांदा पाय धुतात आणि मग आतमध्ये जायचं असतं. तेरी संजीवनीमध्ये नागनाथ महाराजांचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता वय किती काय करता होय किती वर्षापासून करता किती वर्षापासून करता ह्याच्या आधी काय करायचं काय काम करायचं पोरं काय करते ते आणि अशा रीतीने आमची फायनली ट्रिप संपली. सर्व देवधर्माचे दर्शन झालं आणि आम्ही सगळी फॅमिली परतीच्या मार्गाला निघालो. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.